मित्रांनो हा व्ह्यू बघा तुम्ही. अरे काय क्लिअर वॉटर आहे. माणगावमध्ये ट्रॅफिक नाही. माणगावच्या पुढे ना रस्ता एकदम स्मूथ आहे आणि बाजूला सुंदर अशी सावित्री नदी. आता हायवे सुटलेला आपल्याला. लालपरीचं नाव घेतलं आणि लालपरी आली. समोर दिसतं ना मित्रांनो, तो आहे प्रतापगड. ही आपली डॉमिनर. नुसते टर्न आहेत बस. थांब जरा. हॅलो गाईस, तो आता आम्ही पोहोचलोय महाबलेश्वरच्या इथे. बाबा सगळी माती उडवली आहे. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, मी तुषार नाडकर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती राईड अँड एक्सप्लोर. सो आजची आपली राईड असणार आहे मुंबई ते महाबळेश्वर. ॲक्च्युली तुम्ही आता विचार कराल की मुंबईवरून तर निघत नाही, इथून कुठून निघतो आहे. तर आम्ही कालच आलो आहे गावी. सो बेसिकली प्लॅन असा होता की मुंबईवरून गावी यायचं होतं पालखीला आणि इकडून रिटर्न जाताना वाया महाबळेश्वर करून जायचं होतं. सो आता मी काल निघालो आहे आणि काल गावी थांबलो आणि आता इथून निघालो आहे माणगाववरून. आता माणगाववरून आपण महाबळेश्वरचा प्रवास करू. आता भेटूया आपण माणगावच्या पुढे आता. सो आता आपण माणगावमध्ये पोचलो आहे आणि माणगावमध्ये ट्रॅफिक नाही हे बघून थोडं आश्चर्यच वाटतं आहे. माणगावच्या पुढे ना रस्ता एकदम स्मूथ आहे, मुंबई गोवा हायवे. आता नाश्ता करायला थांबतो कुठेतरी. भूक लागले सकाळपासून भरपूर, रात्री जागरण पण झालं आहे. सो गाईस आता नाश्ता करून झालेला आहे. जोशी वडेवाले लोणेरे आणि महाडच्या मध्ये. आता मस्त क्रूज करूया आपण. मजा येईल आता राईड करायला. ही बाजूला सुंदर अशी सावित्री नदी. बाकी आता वाजले सकाळचे 10:30 आणि अजून आम्ही पोलादपूर पण गाठला नाही. सो आज आम्हाला एक्सप्लोअर करायचा आहे धोम डॅम, जो फारसा आता चर्चेत आहे महाराष्ट्रात. महाराष्ट्राचा पँगॉंग लेक त्याला म्हणतात. सो आपण तिकडे जाणार आहोत आणि सोबतच महाबळेश्वर पण एक्सप्लोअर करणार, थोडा महाबळेश्वरमध्ये पण फिरणार आहोत. सो मित्रांनो आता आपण आम्ही पोलादपूर पोचलो आहे आणि हा खालून जातो तो मुंबई गोवा हायवे आणि आपल्याला महाबळेश्वर जायचं आहे. तर आपल्या इथून राईट टर्न घ्यायचा आहे. आता हायवे सुटलेला आहे आपल्याला. तर हायवे सोडून आपण लागलो आहे महाबळेश्वर रोडला. आता इथपर्यंत ना मस्त ऊन लागत होता, खतरनाकवाला ऊन भर दुपारचा. आता जसं आपण घाट चढायला लागू ना तसा उन्हाची झळ कमी होईल. आणि सावित्री नदी जी महाबळेश्वरमध्ये उगम पावते. मी पहिले इकडे ना ज्या कॉलेजला होतो ना, कराडला जायला आमची माणगावरून बस निघायची. सो ती ह्या घाटातूनच जायची महाबळेश्वरमधून आणि एवढी मजा यायची ना घाट एन्जॉय करायला, खूप मजा यायची. लालपरी तर आपली फेमस होती, एकच प्रवास लालपरीचा प्रवास असा. आणि बघा लालपरीचं नाव घेतलं आणि लालपरी आली. एक नंबर मजा झाली भाई. चला अशी ना आपली जूनमध्ये मोठी राईड होणार आहे. ते तर सरप्राईज तुम्हाला सांगायचंच आहे. या व्हिडिओच्या एंडला मी रिव्हील करेल की ह्या वर्षाची आपली मोठी राईड कुठे होणार आहे. अरे या वर्षाची काय, माझी मोटो ब्लॉगिंग सुरू केल्यापासून, मी राईड करायला सुरू केल्यापासून ती माझी सगळ्यात मोठी राईड होणार आहे आत्तापर्यंतची. एक नंबर. फक्त हे पॅच आहेत ना, ॲक्च्युली याच्यावरती भीती काय, हे टर्नवरतीच आहेत. टर्नवरती आहेत प्लस त्याच्यावरती खडी आहे जी स्लिपरी. त्या पॅचमध्येच फक्त गिअर डाऊन करायला लागतं आहे. नंतर चौथ्या गिअरमध्ये काय चढते गाडी, एक नंबर मजा येते चौथ्या गिअरमध्ये. डॉमिनरमध्ये पॉवरच एवढी आहे ना की 4-5व्या गिअरमध्ये अख्खा महाबळेश्वर घाट चढून काढेल ते. आणि मित्रांनो सुंदर असा महाबळेश्वरचा घाट तुम्ही एन्जॉय करताय आणि मीही एन्जॉय करताय आणि तुम्ही एन्जॉय करताय माझ्या राईड थ्रू. मजा येते राईड करायला. एवढा काम चालू नसताना तर खूपच मजा येईल अजून राईड करायला. पण ठीक आहे, आपल्याला याचा एक्सपिरियन्स आपल्या मोठ्या राईडमध्ये येणार आहे, मोठ्या राईडमध्ये होणार आहे. जेवढं ऑफरोडिंग मी आता करेल तेवढं ऑफरोडिंग मला नंतर इझी पडणार आहे.
वा टर्न बघा की कर बघा यार, पण सांभाळून. इकडे थोडे एजेस आहेत ना, जर त्याच्यात तुमची गाडी गेली का तुमचा टांगा पलटी. कारण काही कर्व्स कधी पण आतमध्ये आहेत कधी बाहेर आहेत, पटकन कधी रस्ता नॅरो होतो एखाद्या टर्नला, काही सांगता येत नाही. समोरून पण कधी कधी मोठी गाडी येते अचानक, तर तिचं पण लक्ष ठेवा. वा किती वर आलं आपण. आणि हा समोर दिसतो ना मित्रांनो, तो आहे प्रतापगड. जय शिवराय. सो आता जर आपण प्रतापगडला नाही जातात, चिरेखिंड आता लागलेली आपल्याला चिरेखिंड. पूर्ण असं जायचं आपल्याला वळसा घालून त्या साईडने. चिंटूकला बघ. आता प्रतापगडचा रस्ता पण क्रॉस केला आहे. प्रतापगड क्रॉस केल्यानंतर अचानक हवामानात बदल आलेला आहे आणि इकडे गार हवा लागायला सुरुवात झालेली आहे. नुसते टर्न आहेत बस, नुसते टर्न नुसते टर्न. वा 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 बघा, हे आहे महाबळेश्वरचं सौंदर्य. वा एक नंबर यार. एक नंबर. मजा येते. काय रस्ते आहेत यार, एक नंबर स्मूथ रस्ते. वाह, काय कॉर्नरिंग करायला मजा येते. एक नंबर. वाह वाह. थांब थांब जरा, जा बाबा. हा बघ ना, नाही त्याच्या कशाला पुढे जातो आपण. पागल लोकांच्या नादाला लागत पण नाही आपण. तो काय एकटा आहे गाडीत म्हणून चाललाय का पण, समजलं. तो काय ड्रायव्हर असेल, मग त्याला काय 4 करोडची गाडी भेटल्या हातात. तुम्ही पाहिलं मित्रांनो, तो कोण रेंज रोवरवाला होता यार, त्याला दिसतं यार गाडी जागा नाही, रस्ता किती नॅरो आहे. त्याला बोललो थांब भाई देतो तुला साईड, आणि टर्न आहे त्या टर्नमध्ये मी कसं काय त्याला साईड देऊ शकतो अचानक. भयानक नुसतं हॉर्न वाजवतोय. हा हेच पाहिजे होतं. हे जे घनदाट जंगलामधून जो रस्ता डांबरीचा जातो ना, हाच व्ह्यू मला एन्जॉय करायचा होता ॲक्च्युली. वा वेगळाच सुकून यार अशा जंगलामधून जाणाऱ्या रस्त्यामधून राईड करायला. वा 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 बाप रे. गाईज तुम्ही आता बघताय 360चा फ्रंट व्ह्यू, त्याचा थोडा उपयोग केला पाहिजे ना. सो आता महाबळेश्वर चेक पॉईंटचे ते होतो. सो पास त्यांनी माझा पास पाहिजे. बोलो कसला पास. ते बोले महाबळेश्वर स्टे आहे का. बोलो नाही, आमचा वाई पास घेणे तिकडे स्टे करणार आहात. आणि स्टे करणार असलो तरी कसला पास भाई. महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात तुम्ही कधीपासून परमिट आणि हे घ्यायला लागलात. आणि आता आपण पोचलोय महाबळेश्वरमध्ये. सो आता आपण चाललोय महाबळेश्वर टेम्पलच्या इकडे. रस्त्याचं काम चालू आहे इकडे आणि रस्ता थोडा ऑफ रोडिंगचा आहे. बाप रे डंपर बघ केवढा मोठा. बाबा सगळी माती उडवली आहे. रस्ता आहे ना पुढे, रस्ता आहे ना. नाही खडी नाही ते घे. अरे बाबा ये मी आहे ना, रस्ता पण आहे आपल्या साईडने. कशा टेन्शन घेतो तू. आपल्याला अशा ऑफ रोडिंगची प्रॅक्टिस करायची आणि आपली प्रॅक्टिस होते. सो बेसिकली अर्धा रस्ता बनला आहे, थोडासाच पॅच आहे एक 40-50 मीटरचा. आणि मित्रांनो तो खराब पॅच संपल्यानंतर पुढे रस्ता एकदम छान आहे, बघू शकता तुम्ही. चला तर आता पोचू आपण महाबळेश्वर टेम्पलच्या इथे. बघा कसे रस्ते दोन्ही साईडने झाडाने कव्हर केलेले. पहिले असे रस्ते सगळीकडे असायचे, पण आता डेव्हलपमेंटच्या नावाखाली, रोड कन्स्ट्रक्शनच्या नावाखाली जी झाडांची तोड होते ना, त्याच्यामुळे आता असे रस्ते खूप कमी आहेत आणि रेअर आहेत.
सो हा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा. असा व्ह्यू तुम्हाला सगळीकडेच पाहायला नाही मिळत. वाव, सिम्पली वाव. की काय दाखवायचं. ओ एक मिनिटचा नाही जाईल. थँक्यू. हे अशा अंडरस्टँडिंग असेल ना तर रोड रेज हा प्रकार कधी घडणारच नाही. ॲक्च्युली मला माहिती नव्हतं पटकन तो येते आणि डाऊन हिल होता म्हणून मला गाडी रिव्हर्स घेणं पण पॉसिबल नव्हतं. सो त्यांनी गाडी केली बाजूला, थँक्स टू हिम ॲक्च्युली. महाबलेश्वरचं आणि इकडे समोर महाद्वार, महागेट, श्री क्षेत्र महाबलेश्वर देवस्थान. त्याचा फोटो काढ ना, आपले स्वागत करीत. हॅलो गाईस, तो आता आम्ही पोचलोय महाबलेश्वरच्या इथे. तर मित्रांनो, आता आपण लागलो पाचगणीच्या हद्दीमध्ये. आपण एंट्री केलेला आहे. तिथे बोर्ड होता पाचगणी हद्द सुरू. सो आपण आता चाललो आहे पाचगणीला. आपला हॉटेल स्टे तिकडे बघितलं आपण, कारण का तिकडून डोम डॅम पण जवळ आहे. The next day. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर कालचा आमचा स्टे इथे होता, विठ्ठल कामत. ॲक्च्युली त्यांचा द ट्रॅव्हलर्स इन म्हणून रूम्स पण अवेलेबल आहेत. 1200 रुपये पर रूम्स. आता कालचा दिवस आम्ही फक्त महाबलेश्वर टेम्पल आणि इकडे एक मॅप्रो गार्डन होता, तिकडे जाऊन थोडा टाईम स्पेंड केला. आणि मी तुम्हाला रूम्स वगैरे नाही दाखवले. मला ॲक्च्युली तो काय माहिती, मला ते पटत नाही रूम्स वगैरे दाखवा. काय त्याच्यामध्ये दाखवायचं. तर रूम्स सगळेच जण, हॉटेलवर तर सगळेच जणच जातात, राईड सगळेच करत नाही. पण हां, जर तुम्हाला असं वाटत असेल की मी रूम्सचा वगैरे पण अपडेट देत जाऊ, नाश्त्याचा वगैरे, जेवणाचा वगैरे अपडेट देत जाऊ, तसं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते पण कवर करायचा प्रयत्न करेन. इकडे एक व्ह्यू पॉईंट आहे वाटतं, बघूया आतमध्ये गाडी जाते का. तर ह्या पॉईंटला जायला 20 रुपये तिकीट आहे. हॅरिसन्स फॉली व्ह्यू पॉईंट 20 रुपये तिकीट आहे टू व्हीलरसाठी. फोर व्हीलरसाठी आहे 50 रुपये. तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत हॅरिसन पॉईंट महाबलेश्वर पाचगणीला. आणि काय व्ह्यू आहे इकडचा यार, खूप भारी वाटलं इथे येऊन. हा थोडासा व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही गाईज. असा काहीतरी व्ह्यू आहे हा महाबलेश्वरचा, हॅरिसन पॉईंट्स. ही आपली डॉमिनार इथे लागलेली आहे आणि किती सुंदर वाटतं यार. अशा ठिकाणी एक नंबर व्ह्यू येतो. पूर्ण व्ह्यू तुम्ही बघा. तो तिकडे डॅम आहे त्या साईडचा. तर मित्रांनो, आता आपला हॅरिसन पॉईंटचं सगळं शूट झालेलं आहे. ही आपली डॉमिनार आता रेडी आहे आणि आता आपण चाललो आहे टुवर्ड्स ढोम डॅम. आणि चला भेटतो तुम्हाला मोटो सेटअपमध्ये. हा नमस्कार मित्रांनो. तर आता आपला हॅरिसन पॉईंट झालेला आहे आणि आता आपण चाललो टुवर्ड्स ढोम डॅम. आता पाचगणीचा रस्ता सुटून आपल्याला एक फाटा लागला. हा आहे ढोम डॅम रोड. रोडचं नावच ढोम डॅम आहे. मित्रांनो, इकडचा रस्ता बघा ना. आता शेती वगैरे दिसायला लागली. इकडे नारळाची झाडं, ऊसाची शेती. आणि हे बघून एवढं भारी वाटतं ना. हे रायडर्स पण मला वाटतं ढोम डॅम साईडने झालेत. आणि गाईज, हा आहे समोर हा डॅम. ती डॅमची वॉल आहे आणि त्याच्या पलीकडे पूर्ण डॅम आहे. सो आता आपण ऑलमोस्ट पोहोचलो आहे ढोम डॅमच्या इथे. हे बघा, हा आहे व्ह्यू. वाह मित्रांनो, हा व्ह्यू बघा तुम्ही. यार ही ग्रीनरी बघा. आणि या ग्रीनरीमध्ये आपली डॉमिनार. इथं स्वतः उंचावर लावू का. तर मित्रांनो, पोचलो आता आपण ढोम डॅमला. आणि हा काहीसा व्ह्यू आहे.
एक नंबर व्ह्यू आहे. इकडे आपली डॉमिनर उभी आहे. काय वाटते बघा ग्रीनरीमध्ये. हाच तो ढोम डॅम, त्याला सध्या महाराष्ट्राचा पेंगॉंग लेक पण म्हणतात. बघा काय क्लिअर वॉटर आहे. व्ह्यू ढोम डॅमचा. आणि आता जेव्हा हवा यायला लागली ना तर या डॅमच्या पाण्याला लाटायला लागल्यात का वाटतात. तर मित्रांनो, हा तुम्ही एन्जॉय केलात पेंगॉंग लेक. एकदम मस्त, एकदम ब्युटिफुल आहे आणि मस्त विजिट यार. खरं सांगतो खूप आनंद झाला. आणि मी किती वाजता इथे आलो? 12 वाजता इथे आलो आणि आत्ता वाजलेत 3, म्हणजे ऑलमोस्ट आम्ही 2-3 तास इथे काढले. एक नंबर आहे. आणि हा असा काय व्ह्यू आहे. मल्टिपल पॉईंट्स आहे. आम्ही मागाशी त्या कोपऱ्यात होतो तिकडे, आता या साईडला आलो आहे. एक नंबर वाटतो यार. आणि नक्की तुम्ही पण व्हिजिट करा इकडे. आणि यासोबतच मी आता आपला हा व्लॉग इथे संपवतो आणि तुमचा निरोप घेतो. जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट येतील ते तुम्हाला लवकरात लवकर समजतील. आता परतीचा प्रवास सुरू करायचा आहे. मुंबईला जायचं आहे. इथून 6 तास तरी लागतील, वाजले 3 ऑलमोस्ट. सो आता मी पुढे व्लॉग नाही बनवणार आहे, पूर्ण राईडवरती फोकस करणार आहे. सो चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. गुड बाय.